नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण बँक हेड ऑफिस या टॉपिकच्या अंतर्गत यापूर्वी आपण बँकिंग इन्स्टिट्यूट मधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माहिती आपण त्या ठिकाणी घेत होतो, ज्या अंतर्गत आपण बँकांच्या मुख्य कार्यालयामधील असणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची माहिती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर बँकेच्या वेगवेगळ्या हेड ऑफिसेसमध्ये असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत, या डिपार्टमेंट्स मधले काही महत्त्वाचे डिपार्टमेंट जे आहेत त्याची आपण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामधल्या बऱ्यापैकी ज्या स्लाइड्स आहेत मी तुमच्या ग्रुपला त्या ठिकाणी शेअर देखील केलेले आहेत, की आपण त्या त्या विभागाशी संबंधित असणारी जी काही माहिती आहे ते आपण जरूर त्या ठिकाणी त्या स्लाइड्स मधून तुम्ही पाहू शकता. आता आपण त्या ठिकाणी या स्क्रीनवरती आपल्याला जे दिसत आहे ते म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक बँकेच्या रिजनल ऑफिसेस आणि झोनल ऑफिसेसचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल, ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या वेगवेगळ्या बँक ब्रांचेस आहेत, त्यांच्यावरती सुपरविजन आणि कंट्रोलिंग करिता रिजनल ऑफिसेस आहेत आणि अशा रिजनल ऑफिसेसवरती नियंत्रण ठेवण्यासाठी झोनल ऑफिसेस आहेत आणि या झोनल ऑफिसेस करिता बँकेचं मुख्य कार्यालय आहे. हे जर एक सर्वसाधारण स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर यावरून तुम्हाला मोठ्या बँकांची जी काही एक स्ट्रक्चरल रचना जी असते ती रचना नेमकी कोणत्या पद्धतीची असते हे आपल्याला यावरून लक्षात येईल, की अर्थात इथे झोनल ऑफिसेसची संख्या स्क्रीनवरती तुम्हाला 5 एवढी दिसत असेल, परंतु त्या त्या बँकेच्या विस्तारानुसार बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत कार्य करणारी झोनल ऑफिसेस आणि रिजनल ऑफिसेस जी आहेत ती त्या ठिकाणी अवलंबून असतात. काही विशिष्ट बँकांच्या बाबतीमध्ये झोनल ऑफिसेसची संख्या 2 असू शकते, 3 असू शकते, किंबहुना यापेक्षा जास्त देखील असू शकते, 7-8 सुद्धा असू शकते. प्रत्येक झोनल ऑफिसेसच्या अंतर्गत काम करणारे जे रिजनल ऑफिसेस आहेत त्यांची संख्या याच पद्धतीने मर्यादित असते आणि त्यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ब्रांचेसची संख्या देखील बँकेच्या एकूण शाखांची संख्या, विशिष्ट राज्यामध्ये विशिष्ट जिल्ह्यांच्या मध्ये काम करणाऱ्या ब्रांचेसची संख्या यासारख्या बाबींच्यावर या बँकेची जी काही रचना आहे ती रचना त्या ठिकाणी अवलंबून असल्याची आपल्याला दिसून येईल. तर हे एक सर्वसाधारण रचना आहे. यावरून आपल्याला बँकेचं जे स्ट्रक्चर आहे रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिस तर याची रचना तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर त्यानंतरचा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे झोनल ऑफिसेसच्या बाबतीमध्ये तुम्ही स्क्रीनवरती त्या ठिकाणी पाहत आहात. एका झोनल ऑफिसेसच्या अंतर्गत की त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक रिजनल ऑफिसेस त्या ठिकाणी असू शकतात. जे एक झोनल ऑफिस की कोणाला रेग्युलेट करेल तर त्याच्या अंतर्गत असणारी 3 किंवा 2 किंवा 4 जी रिजनल ऑफिसेस आहेत त्या रिजनल ऑफिसेस मधल्या संपूर्ण कार्यवाहीवरती त्या ठिकाणी कंट्रोलिंग ठेवणार आहे. आणि एक रिजनल ऑफिस जे आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ब्रांचेस त्या ठिकाणी असणार आहेत, म्हणजे ब्रांच नंबर 1, ब्रांच नंबर 2, ब्रांच नंबर 3 यासारख्या 3, 4 किंवा 10, 15 त्या त्या बँकेच्या शाखांच्या संख्येनुसार त्या एका विशिष्ट रिजनल ऑफिसच्या अंतर्गत येणाऱ्या ब्रांचेसची संख्या ही अवलंबून असणार आहे. म्हणजे इथे जर एक स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, की ज्या रिजनल ऑफिसेसच्या अंतर्गत येणाऱ्या या ज्या ब्रांचेस आहेत, फॉर एक्झाम्पल रिजनल ऑफिस क्रमांक 2 जर आपण पाहिलं तर याच्या अंतर्गत येणारी ब्रांच नंबर 1, ब्रांच नंबर 2, ब्रांच नंबर 3 या ज्या 3 ब्रांचेस आहेत या 3 ब्रांचेस कडून काम करून घेणं, त्यांना मदत करणं, त्यांच्यावरती नियंत्रण आणि रेग्युलेशन करणं ही जबाबदारी कोणाची असेल तर रिजनल ऑफिस क्रमांक 2 ची असेल. आणि रिजनल ऑफिस मधले जे ऑफिसर्स आहेत ते कोणाला रिस्पॉन्सिबल असतील तर झोनल ऑफिस मधल्या ऑफिसरला रिस्पॉन्सिबल असतील. म्हणजे ही एक त्या ठिकाणी चेन असते. म्हणजे बँकेच्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम झोनल ऑफिस करेल, झोनल ऑफिसने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम रिजनल ऑफिस करेल आणि रिजनल ऑफिसने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस त्या ठिकाणी ते काम करणार आहेत. जे याच्यामध्ये उदाहरण जर आपण घेतलं तर ब्रांचना त्या ठिकाणी डिपॉझिट कलेक्शन, लोन डिस्ट्रीब्युशन, रिकव्हरी यासारखे टार्गेट्स त्या ठिकाणी अलॉट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल एनपीएच्या नॉन परफॉर्मिंग ऍसेटच्या वसुलीचं काम त्या ठिकाणी हेड ऑफिसने दिलेलं आहे. तर सर्वप्रथम त्या ठिकाणी मुख्य कार्यालय काय करेल तर बँकेच्या संबंधित झोनल ऑफिसला आदेश देईल की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या ब्रांचेस आहेत की त्यांचे एनपीएचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ती वसुलीचं काम जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी राबवा
आणि जेवढी कर्ज वसूल करता येतील तेवढी कर्ज तुम्ही त्या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. सपोज त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिलेलं आहे की एनपीए जे प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी 7% कमी करण्याचं प्रमाण दिलेलं आहे. तर आता झोनल ऑफिस काय करेल, तर आपल्या अंतर्गत येणारी ही जी 3 रिजनल ऑफिसेस आहेत की त्यांना त्या प्रकारचे निर्देश जारी करेल, की आपल्या अंतर्गत येणाऱ्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसना तुम्ही आदेशित करा की आपल्या ब्रांचेसच्या अंतर्गत जे काही कर्ज वाटप झालेलं आहे त्याची जास्तीत जास्त वसुली होईल आणि एनपीएचं प्रमाण जे आहे ते ग्रॉस एनपीएचं प्रमाण त्या ठिकाणी कमीत कमी ठेवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करा. अशा सूचना किंवा आदेश या रिजनल ऑफिस कडून प्रत्येक ब्रांचला त्या ठिकाणी जारी केले जातील. मग त्यांचं जे महिन्याचं जे काही कामकाज आहे की त्याचा आढावा घेणं असेल, त्यांना वसुलीसाठी मदत करणं असेल, त्यांना कायदेशीर सल्ला देणं असेल, ही संपूर्ण जबाबदारी रिजनल ऑफिसमध्ये असणारा जो काही लॉ ऑफिसर असेल किंवा रिकव्हरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील की ते अधिकारी त्या ब्रांच मधल्या लोकांना मदत करतील. आणि जास्तीत जास्त वसुलीचं काम या ब्रांच मधल्या ऑफिसर कडून करून घेण्याची जबाबदारी ही रिजनल ऑफिसची असेल आणि या तिन्ही रिजनल ऑफिसेस कडून जास्तीत जास्त वसुलीचं काम करून घेण्याची जबाबदारी या झोनल ऑफिस मधला जो मुख्य अधिकारी असेल किंवा ज्याला आपण झोनल मॅनेजर असं आपण म्हणतो की त्याची ती जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. तर सर्वसाधारणपणे ही एक सामान्य रचना आहे बँकेच्या व्यवस्थापनाबाबतची. ती म्हणजे टॉपला मुख्य कार्यालय असेल, त्यानंतर झोनल ऑफिसेस असतील, त्यानंतर रिजनल ऑफिसेस असतील आणि टॉपला म्हणजे कस्टमरसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्या ब्रांच ऑफिसेस असतील. तर ही एक सर्वसाधारणपणे रचना आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत की झोनल मॅनेजर जो आहे की त्याच्या ऑफिस मधलं जे काही सर्वसाधारण संरचना जी असते ती नेमकी कशी असते. झोनल ऑफिस असेल किंवा रिजनल ऑफिसेस असतील. तर आता यामध्ये झोनल लेवलला की हा एक झोनल ऑफिसर असेल, त्याच्या अंतर्गत त्याला मदत करण्यासाठी असिस्टंट झोनल मॅनेजर असतील. म्हणजे तिथं 2, 3, 4 गरजेप्रमाणे त्या ठिकाणी असिस्टंट झोनल मॅनेजरची जी काही गरज आहे त्याची गरज लक्षात घेऊन की तेवढ्या असिस्टंट झोनल मॅनेजरची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाईल. तर या उदाहरणामध्ये आपण पाहत आहोत की इथे त्या ठिकाणी झोनल मॅनेजरची संख्या ही त्या ठिकाणी 3 इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी असिस्टंट झोनल मॅनेजर नंबर 1, 2 आणि 3. तर यांच्या अंतर्गत वेगवेगळे रिजनल मॅनेजर येतील. म्हणजे त्या ठिकाणी जर त्या झोनच्या अंतर्गत 5 रिजन येत असतील तर त्या 5 रिजनचे जे रिजनल मॅनेजर आहेत हे त्यांच्या अधिपत्याखाली काम करणार आहेत. आणि या रिजनल मॅनेजरच्या मदतीसाठी असिस्टंट रिजनल मॅनेजर असतील, त्याचबरोबर सिनियर ऑफिसर असतील, ज्युनियर ऑफिसर असतील आणि असिस्टंट असेल. जसं आपण त्या ठिकाणी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये पाहिलं की बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, जनरल मॅनेजर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे, सिनियर ऑफिसर आहेत, डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर सबऑर्डिनेट्स त्या ठिकाणी असतात, ज्युनियर ऑफिसर असतात, असिस्टंट असतात. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कमी अधिक फरकाने थोडीशी वेगळी संरचना ही झोनल ऑफिसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे या एका विशिष्ट झोनचा जो प्रमुख आहे तो त्या ठिकाणी झोनल मॅनेजर असेल, त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट झोनल मॅनेजर असेल, त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या रिजनच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे रिजनल मॅनेजर असतील, रिजनल मॅनेजरला मदत करणारे असिस्टंट रिजनल मॅनेजर असतील, त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख असणारे सिनियर ऑफिसर्स असतील, ज्युनियर ऑफिसर्स असतील आणि त्यांना मदत करणारे असिस्टंट असतील. तर ही एक सर्वसाधारण रचना आहे की या रचनेचं जर स्वरूप आपण लक्षात घेतलं तर या ब्रांचेसच्या झोनल ऑफिसेस मधली संरचना जी आहे ती नेमकी कशी असते ती यावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. अर्थात प्रत्येक रिजनचं स्वरूप हे त्या ठिकाणी सारखंच असणार आहे विशिष्ट बँकेच्या बाबतीमध्ये. मात्र बँक वाईज जर संरचना आपण पाहिली तर याच्यामध्ये तफावत असू शकते. म्हणजे काही ब्रांचेसमध्ये असिस्टंट रिजनल मॅनेजर नेमलेले असू शकतात, काही ठिकाणी नसतात. काही बँकांच्या मध्ये त्या ठिकाणी असिस्टंट जनरल मॅनेजरला मदत करणारे इतर सिनियर ऑफिसरची नियुक्ती केलेली असते. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन आपल्याला निश्चितपणे दिसेल. परंतु एक इन जनरल स्ट्रक्चर जे आहे ते जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हे आपल्याला स्क्रीनवरती ज्या पद्धतीने दिसत आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला झोनल ऑफिसची संरचना असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. आता त्या ठिकाणी जर आपण या संपूर्ण वेगवेगळ्या जर त्या ठिकाणी ऑफिसची संरचना पाहिली तर या झोनल ऑफिसमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याचं काम, त्याचबरोबर रिजनल ऑफिसमध्ये असणाऱ्या रिजनल मॅनेजरचं कार्य आणि मुख्य कार्यालयामध्ये असणारा जो काही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा ज्याला आपण मॅनेजिंग डायरेक्टर असं आपण म्हटलेलं आहे की यांचं नेमकं कार्य काय आहे, ते कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडतात, तेही आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरला समजून घ्यायचं आहे. तर आतापर्यंत आपण जे काही घटक जे काही सब पॉइंट्स आपण डिस्कस केले
तर त्याची तयारी करण्याच्या अनुषंगाने, एक्झामच्या तयारीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या बाबी ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण जी आपली ऑनलाईन एक्झाम त्या ठिकाणी होईल, तर त्या ऑनलाईन एक्झामसाठी कोणत्या बाबी त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातील. तर यामध्ये तुम्हाला आता पहिलं स्ट्रक्चर याच्यामध्ये जे दिसत आहे ते म्हणजे हेड ऑफिस, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिस आणि ब्रांच ऑफिस. तर यामध्ये तुम्हाला जे विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते नेमके त्या ठिकाणी काय असू शकतात पहा. In case of administrative setup of the particular bank, who is the main officer or officer in the bank, असा त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिला भाग त्या ठिकाणी काय असेल, टॉपचा ऑफिसर याच्यामधला कोण असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप मधला, तर बँकेचा चेअरमन असतो. त्यानंतर त्या ठिकाणी कोण आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कोण आहे, तर मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर या संपूर्ण संरचनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅनेजिंग डायरेक्टर आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, की जो प्रशासनामधला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख असणारा कोण असतो, तर मॅनेजिंग डायरेक्टर आणि किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि त्याला मदत करण्यासाठी मग जनरल मॅनेजर असतील, डेप्युटी जनरल मॅनेजर असतील, असिस्टंट जनरल मॅनेजर असतील, तर हे वेगवेगळे ऑफिसर्स त्याच्या मदतीसाठी हे असलेले आपल्याला दिसेल. आता त्या ठिकाणी आपण बोर्ड ऑफ डायरेक्टरचं स्ट्रक्चर देखील पाहिलेलं होतं. फॉर एक्झाम्पल आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचं बोर्ड ऑफ डायरेक्टर पाहिलेलं होतं. तर या बोर्ड ऑफ डायरेक्टरची संरचना जर आपण पाहिली तर याच्यामध्ये सगळ्यात टॉपला या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये कोण आहे, चेअरमन आहे. इथे व्हाईस चेअरमन हे डेसिग्नेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही. बरोबर, अर्थात एखाद्या बँकेमध्ये तशी नियुक्ती केलेली असू शकते. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, डायरेक्टर्स आहेत. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी जर आपण एचडीएफसी बँकेचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल की चेअरपर्सन आहेत म्हणजे चेअरमन आहेत. त्यानंतर इंडिपेंडंट डायरेक्टर, इथे फरक तुम्हाला दिसेल की इथे त्या ठिकाणी इंडिपेंडंट डायरेक्टर, नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असे वेगवेगळे डेसिग्नेशन तुम्हाला यामध्ये दिसतील. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांच्यामधलं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला हा महत्वाचा फरक याच्यामध्ये दिसणार आहे. इथे तुम्हाला शेअर होल्डर्सनी निवडून दिलेले डायरेक्टर्स देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये खाजगी भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर कंपनी कायद्यातील सेक्शन 10A2 मधल्या प्रोव्हिजन नुसार नियुक्त केलेले डायरेक्टर म्हणजे ज्याला आपण इंडिपेंडंट डायरेक्टर असं आपण म्हणतो, तर असे इंडिपेंडंट डायरेक्टर पण या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर की जो शेअर होल्डरनी निवडून दिलेला आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर की जो भागधारकांनी म्हणजे शेअर होल्डर्सनी निवडून दिलेला आहे, असे मेंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये पाहायला मिळतील. तर आता या संबंधित त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी माहित पाहिजे अंडर विच सेक्शन independent director of the board of director of private sector bank is appointed. तर तुम्हाला त्या ठिकाणी सेक्शन 10A2 हे त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. बरोबर, की म्हणजे त्या ठिकाणी या काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत, या लिगल प्रोव्हिजन्स आपल्याला त्यामध्ये लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या बाबतीमध्ये किंवा ज्या कोऑपरेटिव्ह सेक्टर बँक्स आहेत, या कोऑपरेटिव्ह सेक्टर बँकांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल की चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर जनरल डायरेक्टर्स आणि त्याचबरोबर इथे वुमेन्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एससी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ओबीसी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, प्रोफेशनल डायरेक्टर याच्यामध्ये आणि मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर असणार आहेत. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या की प्रायव्हेट पब्लिक सेक्टर बँक्स, आपण स्टेट बँक ऑफ इंडिया घेतली, इथली बोर्ड ऑफ डायरेक्टरची संरचना वेगळी आहे. आपण प्रायव्हेट सेक्टर बँक पाहिली तर प्रायव्हेट सेक्टर मधल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची संरचना वेगळी आहे. आणि जर आपण कोऑपरेटिव्ह बँक्स पाहिली तर या कोऑपरेटिव्ह बँकेमधली देखील बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मेंबरशिपचे जे टाइप्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फरक हा असलेला त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं की बँकेच्या हेड ऑफिसमध्ये असणारे वेगवेगळे विभाग. आता या विभागामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या इथे लक्षात येईल
की अनेक सारे विभाग आहेत. अर्थात सगळेच विभाग सगळ्याच बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये असतील का? तर निश्चितपणे असणार नाहीत. परंतु उदाहरणादाखल काही महत्त्वाचे जे विभाग आहेत, की जे मोठ्या बँकांच्या मध्ये असतात, त्यामधले काही महत्त्वाचे विभाग आपण पाहिलेले आहेत. तर यावरती तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन्स त्या ठिकाणी एमसीक्यू टाइप प्रश्नामध्ये येऊ शकतात. काय येऊ शकतात? विच ऑफ द फॉलोइंग डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रेनिंग ऑफ द एम्प्लॉई? ट्रेनिंग ऑफ द एम्प्लॉई. तर इथे काय येईल? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट. त्यानंतर असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल, विच डिपार्टमेंट ऑफ द हेड ऑफिस इज रिस्पॉन्सिबल फॉर रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट. बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तिथे तुम्हाला देता आलं पाहिजे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर लीगल गायडन्स? तर लीगल डिपार्टमेंट हे त्या ठिकाणी तुमच्या लीगल गायडन्स साठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. विच ऑफ द डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्व्हेस्टमेंट ऑफ द फंड्स? आता या ठिकाणी कुठलं डिपार्टमेंट ऍप्लिकेबल असेल? तर ट्रेझरी मॅनेजमेंट डिपार्टमेंट हे त्याला ऍप्लिकेबल असणारं किंवा त्याला रिस्पॉन्सिबल असणारं डिपार्टमेंट असणार आहे. तर अशी खूप सारी डिपार्टमेंट आपण त्यामध्ये पाहिली. ऍग्रिकल्चर लोन डिपार्टमेंट, रिटेल लोन, फॉरेक्स असेल, इन्स्पेक्शन असेल, सीएसआर जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी असते त्या अंतर्गत जे फंडचं डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन केलं जातं त्याची जबाबदारी पार पाडणारं डिपार्टमेंट आहे. प्रॉव्हिडंट फंड आहे, इन्शुरन्स डिपार्टमेंट आहे, इंटरनॅशनल बँकिंग डिपार्टमेंट आहे, फायनान्शियल इन्क्लुजन डिपार्टमेंट जे नॅशनल बँकांच्या मध्ये काम करतात, स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे, पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट आहे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे. खूप सारे डिपार्टमेंट आहेत, त्या प्रत्येकाची वेगवेगळी कार्य आहेत. तर ती कार्य आपण त्या ठिकाणी समजून घेतलेली आहेत. आता त्या ठिकाणी आपण आज जी चर्चा केली ती म्हणजे एक सर्वसाधारण संरचना, की रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसची संरचना नेमकी कशी असते ते आपण त्याच्यामध्ये यामध्ये पाहत आहोत. म्हणजे ब्रांच ऑफिसेसला इमिडिएटली त्या ठिकाणी ब्रांच ऑफिसेसचा मॅनेजर जो आहे तो कोणाला रिस्पॉन्सिबल असणार आहे? रिजनल ऑफिसेसच्या मॅनेजरला, रिजनल मॅनेजरला रिस्पॉन्सिबल असणार आहे. रिजनल मॅनेजर कोणाला रिस्पॉन्सिबल असणार आहे? तर झोनल मॅनेजरला रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि झोनल मॅनेजर जो आहे तो बँकेच्या मुख्य कार्यालयामधला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांना ते रिस्पॉन्सिबल असणार आहे. ती ही एक हायरार्कियल सिस्टम या बँकांच्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरा भाग आपण पाहिला की झोनल ऑफिसेस. तर सर्वसाधारणपणे एका झोनल ऑफिसेस मध्ये किती ब्रांचेस असणार हे त्या ठिकाणी प्रत्येक बँकेनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला दिसेल. परंतु ही एक सर्वसाधारण संरचना पाहिली की तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला एक रचना लक्षात येऊ शकते. तर आज आपण त्या ठिकाणी या संपूर्ण जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जो बँकांचा आहे की त्याचा पूर्णपणे त्या ठिकाणी आज आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण मॅनेजिंग डायरेक्टरची कार्ये, जे जनरल मॅनेजर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मॅनेजिंग डायरेक्टर जो असतो की त्याच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण झोनल ऑफिसेस मधला जो झोनल मॅनेजर आहे त्याच्या रोल रिस्पॉन्सिबिलिटीज आपण पाहणार आहोत. तर अशा स्टेप बाय स्टेप की आपण आता त्या ठिकाणी सुरुवातीला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप पाहिला, त्यामध्ये कोणकोणते घटक येतात, कोणकोणते डिपार्टमेंट्स येतात ते आपण पाहिले. आता आपण त्या ठिकाणी काम करणाऱ्या ऑफिसरची जी कार्य आहेत, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत की त्या आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ज्या संपूर्ण स्लाइड ज्या आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा अभ्यासासाठी त्या स्लाइडचा उपयोग निश्चितपणे होईल. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.